बरेचदा तुझ्याकडनं ऐकलंय, म्हणजे आपण जेव्हा फोनवर बोलतो, ऐक ना नॉर्थ ईस्टला असं असेल ना तर ते काढून टाक, साऊथ वेस्टला असं असेल ना तर काढून टाक वनश्री. सो कुठेतरी मी तुला हे म्हणाली सुद्धा होते की तुला वास्तूमध्ये इंटरेस्ट आहे समिधा, आणि जर पुढे जाऊन तुला ऍक्टिंग मधनं रिटायरमेंट घ्यावीशी वाटली तर प्लीज वास्तू शिक तू आणि वास्तू मध्ये करिअर कर. सो मला जाणून घ्यायला आवडेल वास्तुशास्त्र, मॅनिफेस्टेशन, ॲफर्मेशन्स किंवा पॉझिटिव्ह सेल्फ टॉक याबद्दल तुझं काय मत आहे, आणि तू या सगळ्या गोष्टी करतेस का, आणि इन फ्युचर जर ॲक्टिंगमधनं तुला टाटा बाय बाय करायचं असेल तर तू हीलर किंवा वास्तुशास्त्रज्ञ तुला व्हायला आवडेल का? मुळात आत्ता माझा ह्याविषयी बोलण्याचा तेवढा अभ्यास नाही, कारण मला ह्या गोष्टींची आवड निश्चित आहे. आणि जसं तू मगाशी म्हणालीस की तुझ्या मागे लागून लागून मी टॅरो कार्ड शिकून घेतलं, कारण कुठेतरी मला ती मोडॅलिटी खुणावत होती आणि मला असं वाटत होतं की ह्याच्यात काहीतरी आहे, कारण प्रत्येक गोष्टीचं परसेप्शन वेगळं वेगळं आहे, प्रत्येक गोष्टीचं इंटरप्रिटेशन वेगळं वेगळं आहे. म्हणजे मी एखाद्या गोष्टीकडे बघणं हे तू त्याच पद्धतीने बघशील अशातला भागच नाही. त्याच्यामुळे मला त्याच्यातले जे वास्ट हे आहे विचार करणं ते मला खूप आवडलं. तसं वास्तुशास्त्राचंही मला फार आवड आहे. मला अजून शिकायला मिळालं नाही. मी बघते की कोणी मला मिळालं शिकवणारं तर मला निश्चित आवडेल. पण कुठेतरी अगेन माझ्या घरात हे फार होतं. म्हणजे माझे बाबा पत्रिका बघायचे, काका पत्रिका बघायचे, त्याच्यामुळे कदाचित ती एक जेनेटिकली आवड मला असेल. आणि मला कायम असं वाटतं की वास्तू तथास्तू म्हणते असं आपण नेहमी म्हणतो, तर त्यात निश्चितच काहीतरी अर्थ असावा. मी ह्या गोष्टींकडे अंधश्रद्धा म्हणून मी कधीच बघत नाही किंवा कधीच कुणी बघूही नये. या गोष्टीकडे मी एक सायन्स म्हणूनच बघते कायम. मग ते टॅरो असो, टॅरो हे सुद्धा सायन्स म्हणून बघते मी, की कुठल्या तरी गोष्टीची अप्रॉक्झिमिटी देणं हे टॅरोचं काम आहे. उद्या मी कुठेतरी अडकले तर आपण विचारतोच ना कोणाला की भाई इधर से लेफ्ट लेना है का राईट लेना है. बरोबर. तर समोरचा माणूस सांगतो ना की शायद वो बिल्डिंग लेफ्ट में है, तो दैट शायद इज समटाइम्स इम्पॉर्टंट फॉर मी. लेफ्ट में जाके तो देखते हैं की जर असेल डाव्या बाजूला उजव्या बाजूला तर ते सापडेलच ना कुठेतरी. पण तो रस्ता दाखवणारा व्यक्ती कुठेतरी आपल्याला त्या वाटेवरती त्या वळणावरती मिळायला हवा. अशा ह्या सगळ्या मोडॅलिटीज आहेत. त्याच्यामुळे हे सगळं सायन्स आहे. मग ते वास्तूच्या दृष्टीने पण मला असं वाटतं की आपल्या घरामध्ये सगळ्या एनर्जीज असतात आणि ते आपण वर्षानुवर्षे बघत आलो आहेत. त्यात काही देवधर्म आणि त्यात काही अध्यात्म असण्याचा विषयच नाही. ही ती आपण काय म्हणतो जमीन आहे, त्या प्रत्येक जमिनीमध्ये एनर्जी आहे त्याची आणि म्हणूनच त्यातनं झाडं झुडपं ही सगळी जिवंत गोष्टी जन्माला येतात. म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी आहे. मग ती एनर्जी चांगली वाईट असूच शकते. जसं आपलं मन आहे, चांगलं वाईट राग लोभ नाण्याच्या दोन बाजू, हे सगळंच आपल्याला जसं होतं तसं माझ्या घरालाही होतं. मग त्या घराचे माझ्यावर परिणाम निश्चित होतच असणार. त्या घरामध्ये आपण म्हणतो ना, एखाद्या घरात गेल्यानंतर तिच्या घरी खूप छान वाटलं यार, पॉझिटिव्ह वाटलं, किंवा मला आत्ता ह्या स्टुडिओमध्ये खूप छान वाटतंय, किंवा मला इथे नाही चांगलं वाटलं. हे जे नुसतंच वाटणं असतं हे निश्चित काहीतरी सायन्स आहेत, कारण तिथे कुठेतरी लहरी फिरत असतात, त्या चांगल्या वाईट, पण त्या बॅलन्स करता येतात. आणि ह्या बॅलन्स करण्यासाठी हे सगळे शास्त्र आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या घरातल्या दिशा या तुम्हाला सांगत असतात की हे करा अथवा नका करू, किंवा हे इथे ठेवल्याने आता त्याच्या आहारी किती जायचं हा व्यक्तिपरत्वे मुद्दा येतो. आणि मग हे शिकून सवरून आणि मला झेपेल त्या अंदाजाने जर मी ते केलं आणि त्यातनं जर मला फायदा होत असेल तर मग ते का करू नये. जर आपण सायन्सची मदत घेऊन मोठे मोठे रॉकेट्स तयार करतो, जर सायन्सची मदत घेऊन आपण फोन आणले, सायन्सची मदत घेऊन आपण आपल्या जगण्याला आणखी सुखरूप करतोय, आणखी त्याला प्रगल्भ करतोय, मग ह्या सायन्सची मदत घेऊन जर मी फक्त माझी चौकट, माझं घर जर आणखी वाईब्स नी सुशोभित करू शकत असेल, पॉझिटिव्ह वाईब वाढवू शकत असेल, तर मग मी ते का करू नये. मग त्यासाठीचे प्रयत्न करण्यासाठी मला ते शिकायचंय. पण काही आपल्या प्रेक्षकांसाठी जी इझी आहे, जी तुझ्या मला वाटतं बऱ्याच जणांनी ती ऐकले. जसं आता पायराईट आपण विषय निघाला, तर नॉर्थ ईस्ट मध्ये आपण पायराईट ठेवू शकतो, ज्यांनी फार चांगले रिझल्ट्स, मनी एनर्जी काम करते. आणि नॉर्थ ईस्ट ही दिशाच मुळात आपण म्हणतो की त्या दिशेला देवत्व आहे, तर त्या बाजूला तुमचं देवघर असेल तर ते जास्त बेटर. किंवा तिथे शौचालय असू नये, कारण त्यांनी येणारे आजारपण बऱ्याच, हे सगळ्या वाचलेल्या आणि ऐकलेल्याच
गोष्टी आपण आहे, किंवा साऊथ ही दिशा वाईट आहे असं सगळे म्हणतात, पण तसं नाही आहे. तर साऊथ या दिशेला पण आपण चांगलं म्हणतो, आणि साऊथला दरवाजे असलेले अनेक लोक श्रीमंत आहेत, उत्कृष्ट राहत आहेत, चांगलं जीवन जगत आहेत. तर मला असं वाटतं की ह्याच्यात अंधश्रद्धा ठेवू नये. ह्याच्यातलं नेमकं सायन्स काय आहे, कारण ते अक्षांश आणि रेषांशावर हे सायन्स चालत असतं. मग ते जाणकार व्यक्तीकडून तुम्ही ते करून घेतलं आणि जाणकार व्यक्तीचं मदत घेतलीत, तर मला असं वाटतं की तो आनंद तुमच्या घरात यायला फार वेळ नाही लागणार. तर ते करायला हरकत नाही, आणि मला आवडेल त्याविषयी शिकायला किंवा करायला.